आपल्या ह्या रॅलीला पदयात्रेला पक्षात आपली काय भावना त्याबद्दल? विकास काम केलं यांनी जे काम केलं ते आमच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवले. दुसरं आमच्या ज्या काही योजनात लाडकी बहीण असेल, अनेक लेट लाडकी असेल, वयश्री असेल, विकास भवन अपंगांचे अनेक कार्यक्रम झाले. त्याचे लाभार्थी आणि त्याचे जे काही लोक आहेत त्यांच्याकडे योजना पोहोचल्या असल्यामुळे तो स्वयंस्फूर्तच प्रतिसाद आहे. कारण 15 वर्ष आम्ही काम केलं आहे आणि दुसऱ्या वाटा नाही मारले आणि 100% कोणी करू शकत नाही, पण 80-90% काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. तो कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला आहे, म्हणून हा प्रतिसाद आहे. त्यामुळे सगळं श्रेय इथल्या कार्यकर्त्यांचा आहे. 15 वर्षात विकास भवननी केलेल्या कामाचा आहे. 4 वर्ष मला संधी मिळाली त्या केलेल्या कामाचा आहे. कबीर मठाचा विषय असेल, इथल्या हनुमान मंदिराचा विषय असेल, इथे नितीनजींनी इथे जे काही हे वाटप आहे म्हणजे त्यांची पट्टी वाटपाचा, खाजगी जमिनीवर पट्टी वाटपाचा एक अभिनव प्रयत्न असेल. त्यातनं आज 300-400 लोकांचे रजिस्टर झाले आहेत. त्यांच्याकरता कर्जाची व्यवस्था असेल, जे काही नितीनजी, देवेंद्रजी आणि विकास भवननी मागे लागून त्याची स्टॅम्प ड्युटी असेल ती 1000 रुपयावर आणली आहे. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे लोकांचा हा प्रतिसाद आहे आणि केल्यामुळे होत आहे. इथे आता एका बोगद्याच्या कामाकरता विषय इथून उत्तर नागपुरात जायचा आहे, वैशालीनगर उद्यानात जायचा आहे, तो एक विषय आहे. इथून जो नवीन पूल गोळीबार स्वतंत्र तयार हुआ तो इथपर्यंत रेल्वे कसा जोडायचा तो एक विषय. हे सगळे विषय मार्गी लावल्यामुळे छोट्या छोट्या गल्ल्या, सिव्हर लाईन, गटर लाईन याचे विषय मार्गी लावल्यामुळे पाण्याची अडचण अनेक भागात होती ती पूर्ण केल्यामुळे हा रिस्पॉन्स आहे. हा सगळं श्रेय इथल्या कार्यकर्त्यांचा. त्यामुळे विकास भाऊ आमदार होते तेव्हाही सगळे कार्यकर्ते आमदार होते. आज 30% विधान परिषद आमदार आहे, तेव्हाही सगळे कार्यकर्ते आमदार आहेत. मी उद्या विधानसभेचा आमदार आहे, कार्यकर्तेच आमदार राहतील. कारण त्यांच्याच माध्यमातून झालेलं एक काम आहे आणि त्याचं सगळं श्रेय विकास भाऊंनी केलेल्या 15 वर्षाचं काम, उपमहापौरांनी, दीपराज पाटीकरांनी केलेलं काम, नगरसेवकांनी केलेलं काम, पण ते आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं आमच्या कार्यकर्त्यांमुळे. म्हणून हा सगळा प्रतिसाद. प्रतिद्वंद नेरेटिव्ह पासून काम करताय की काही विकास कामं झालेले नाहीये, दुर्व्यवस्था, त्यावर आपण काय त्यांना बोला, जे बोलायचं नाही बोलतील. लोकांना दिसतं नाही काम. अतिसंख्य कर्मचाऱ्यांच्या बागेत तर नोकऱ्या वाचल्या. इथे आत्माग महामंडळाचे कर्मचारी आहे, नागपूर सुदगिरणीचे कर्मचारी आहे. प्रत्येकाला माहिती आहे की 15 वर्षात माध्यम विकास कुमारांनी, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, दीपराज असेल, इथले श्रावण ठापेकर असतील, सगळ्यांनी काय काम केलं आहे ते दिसत आहे. त्यामुळे हा प्रतिसाद आहे. आता लोक काय बोलायचं ते बोलू द्या, आम्हाला कोणाच्या बोलण्यावर जायचं नाही. आम्ही आमचं काम करू, लोकांना आमचं प्रगती पुस्तक घेऊन जाऊ. लोक आम्हाला आशीर्वाद देतात, तुम्ही बघताय. तो आशीर्वाद आम्हाला मतरूपी पण मिळेल असा विश्वास. हॅट्रिक ऑलरेडी विकास भाऊंनी केली होती. त्याच्यानंतर चौथ्यांदा मला संधी मिळाली. विकास भाऊंच्या सगळ्या कामांमध्ये नितीनजी, देवेंद्रजी आमच्या चौथ्यांदाही तो आशीर्वाद मिळेल असा मला विश्वास आहे. जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काय आपण 15 वर्षात मी जे काही काम केलं आणि प्रवीणजी दत्के यांनी 4 टर्म नगरसेवक राहून महापौर पद, सत्ता पक्ष नेता पद, अनेक पद त्यांनी भूषवलं आहे आणि त्यांनी आपला कामाचा ठसा उठवलेला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रतिसाद आहे आणि येथील कार्यकर्ते सगळे सक्रियतेने काम करत आहेत. त्याच्यामुळे चांगला. जनतेला आपला काय मेसेज आहे? जनतेला हीच विनंती आहे की बाबा 15 वर्ष मी जे काही काम केलं आहे आणि जे काही काम राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याकरता आपण सन्माननीय प्रवीण दत्के यांना निवडून जावं हीच आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद.